हेलो, जय सेवा, जय जोहर समदीर कुन दोस्तों। बहन मंती चौकट मंती का आशा किंतोन चौकट मंती समदीर इनके नना दांतोन केसलापूर नागोबाता दर्शन किले आणि केसलापूरता यात्रा सोडले। मोठ समदीर दांतेर यात्रा सोडले ते मग भेटे माकाट केसलापूरता जत्रा ते बाय बाय। हेलो गाइज, फायनली नमोट येवतो केसलापूरता जत्रा सोडले। जय सेवा, जय जोहर दोस्तों। इनके नना येवतो केसलापूरता जत्रा ते पण इके खूप गर्दी म्हणता इंजेर चोकोट आवाज वासेक सिलेवाता ते नमोट वॉइस ओवर किंतो वेले लोकोरकून आपलो कोयांग करे मायो आपला नागोबा पेन विषयी भरपूर माहिती वेहवाल म्हणता इंजेर इंगे मराठी ते वेहांतोन बारी इतके समदीरकून माहिती करे माता पाहिजे। तर मित्रांनो, केसलापूर हे गाव इंदरवेलीवरून 4 किलोमीटर अंतरावर आहे। पुस महिन्यामध्ये म्हणजेच जंगोबाईच्या महिन्यामध्ये केसलापूर येथे भव्य अशी यात्रा भरते। इथे मेसरामोरा पेन म्हणजेच मेसरामाचे कुलदैवत नागोबा यांचे भरपूर मोठे मंदिर आहे। या मंदिराचे बांधकाम एवढ्या भव्य प्रकारे केले गेलेले आहे की एखाद्या दगडावर कोरून हे मंदिर बनवलेले आहे। इथे कोणत्याही सिमेंट किंवा लोह याचा वापर न करता हे मंदिर फक्त दगडापासून बनवलेले आहे। सुंदर असे सुरेख नागाच्या मूर्त्या यांनी हे मंदिर बनवलेले आहे। मंदिराच्या मागे भरपूर लोकांची गर्दी झालेली होती। बघाव म्हटलं इथे काय आहे तर लोकांची अशी आशा आहे की या मंदिराच्या मागील दगडावर पैसे चिपकवले तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि या दगडामध्ये अशी एक विशेषता आहे की ते कोणतेही कॉईन असो इथे चिपकतात। त्या सर्वांचे कॉईन चिपकत होते। तर मलाही वाटले की मीही ट्राय करून बघावं, तर मी पण पैसे चिपकवले आणि फायनली माझे पण पैसे चिपकवले। मला वाटलं आता माझी पण इच्छा पूर्ण होईल। आपली एकच इच्छा आहे की आपली जी संस्कृती परंपरा आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी। पैसे चिपकवल्यानंतर आम्ही इथे प्रसादासाठी गेलो। जसे तिरुपती बालाजीला लाडूचा प्रसाद फेमस आहे तसाच इथे पण लाडूचा प्रसाद फेमस आहे। इथे 25 रुपयाला एक लाडू घ्यायचे होते, तर मी पण चिठ्ठी काढली आणि एक लाडू घेतला। प्रसादासाठी लाडू घेतला आणि मी बाहेर निघालो। बाहेर निघाल्या आम्हाला इथे गांधीजी दिसले। पहिले तर वाटले की हे मूर्ती आहे, परंतु नंतर समजले की हे म्हातारबुवा होते। मंदिरामध्ये भरपूर गर्दी असल्यामुळे आपण चला तर फिरून येऊयात थोडीशी जत्रा।
भरपूर मोठे आकाश पाळणे, ब्रेक डान्स, भरपूर काही असे मनोरंजनाचे साधनंसुद्धा होते. लोकांची गर्दी पाहून मन एकदम आनंदित होत होतं. इथे या छोट्याशा गावामध्ये प्रवाशांसाठी येण्या जाण्यासाठी बसची सुद्धा व्यवस्था केली होती. आपल्या आदिवासीचा खरा दागिना म्हणजे तांबा. तांब्यापासून बनवलेल्या भरपूर काही मूर्त्या, भांडे, औजारे, अलंकारे इथे विकत होते. या आजीकडे पाहिलं तर असं वाटत होतं की आजीचा पहिराव आणि आजी विकत असलेल्या वस्तू या आपल्या रूढी परंपरा दाखवत आहे. तुम्हाला असं वाटत असेल की या बाया पांढरे कपडे घालून का बरं फिरत आहे, तर मेश्राम यांचे पेरसापेन दैवत त्यांच्या भेटीसाठी या आलेले आहे आणि यांच्या भेटी झाल्यानंतर या यात्रेमध्ये फिरत आहे, म्हणून यांनी पांढरे वस्त्र परिधान केलेले आहे. या केसलापूरच्या यात्रेमध्ये छोटंसं गाव असून MP, MLA, कलेक्टर सुद्धा या यात्रेमध्ये आलेले होते. या छोट्याशा गावामध्ये एवढी भरपूर गर्दी पाहून खरं तर एक वेगळंच आश्चर्य वाटत होतं. या नागोबा देवस्थानामध्ये एवढ्या मोठमोठ्या लोकांचं येणं म्हणजे खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. तेलंगणामध्ये असलेलं हे केसलापूर या गावामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश भरपूर दूरदूरून लोक फक्त यात्रा पाहण्यासाठी आणि नागोबा देवाचे दर्शन घ्यायसाठी येत होते. खरं तर ते पाहून मन एकदम प्रफुल्लित झालं. हेच ते जागा आहे जिथे मेश्राम यांचे पेरसापेन देव आहे आणि इथेच देवांच्या भेटी पण होतात आणि स्वयंपाक पण होतात. दूरदूरून आलेले मेश्राम लोक इथे जणू काही वस्तीच करून राहिलेले होते. आम्ही तेथून वाट काढत मंदिराकडे जाण्याचा रस्ता शोधत होतो. नंतर आम्हाला रस्ता मिळाला आणि आम्ही मंदिराकडे गेलो. तामुने एडवीर पड़ियो रे, तामुने एडवीर पड़ियो रे नावी बाई, तामुने एडवीर पड़ियो रे, आह पड़ियो रे नावी बाई, तामुने एडवीर पड़ियो रे, पड़ियो रा भोगूर मचवाते, बाई मचवाते रमडोल माया रे, आह माया रे नावी बाई मचवाते रमडोल माया रे, रे रे ना रे ना रे रे ना,
गर्दी भरपूर होती, काही रेकॉर्ड करता येत नव्हतं. तर आम्ही फायनली आलो. एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या लाईन लावून दर्शनासाठी लोक वाट पाहत होते. आम्हाला पण वाटत होतं की कधी आम्ही पण देवाचे दर्शन घ्यावं. इथे आपले मित्र पण भेटले, त्यांनी पण हाय केले. त्यांनी पण लाईनीत लागून होते, त्यांनी पण दर्शन घ्यायसाठी जात होते. त्यांच्या मागे मागे आम्ही पण निघालो मग दर्शनासाठी. हॅलो गाईज, वेलकम बॅक. भरपूर गर्दी आहे, आम्ही लाईनीत लागलो. देखो गाईज, दर्शनासाठी भरपूर लंबी लाईन लागलेली आहे. पहा किती दर्शनासाठी लाईन लागलेली आहे. आणि एवढ्या गर्दीमध्ये कोण कुठे जाईल काही सांगता येत नव्हतं. एकदा हरपून गेला का दुसरा सापडत पण नव्हता. त्याचीसुद्धा यांनी व्यवस्था केली होती. लाईन एवढी मोठी असल्यामुळे येथे जाग्यावर पाण्याची पण सुविधा केलेली होती. तर हॅलो गाईज, आम्ही आलो आहो केसलापूरच्या मंदिरामध्ये. इथं 6 घंटे झाले आम्ही लाईनीत लागून आहोत. अजून काही गर्दी कमी नाही झाली. पाहू शकता भरपूर लाईन आहे. इतर छोटे बच्चे सुद्धा आहे लागून आहे, लाईनमध्ये लागून आहे. लहान पोरं पाहू शकता. हाय हाय हाय. तर पाहू शकता काही 6 घंटे झाले पण आम्हाला अजून काही रस्ता भेटला नाही. बरोबर आहे, 6 घंटे. हेलो गाईज, तर आपले दोस्त लोक मिले इधर. 7 तासानंतर आम्ही आता शेवटी पोहोचलो आहोत. आता थोड्या वेळामध्ये मंदिरामध्ये जायला भेटेल. ठीक आहे, भेटू मग मंदिरामध्ये. बाय बाय. मंदिराचे बांधकाम आणि रचना पाहून मनाला असं वाटत होते की कधी अंदर जाव आणि देवाचे दर्शन घ्यावं. परंतु लाईन एवढी मोठी असल्यामुळे भरपूर वेळ लागत होता. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथला मंडप पाहून मनाला एकदम वेगळीच ऊर्जा प्राप्त होत होती. त्याच्यावर कोरलेले कोरीव काम आणि नागाच्या मूर्त्या पाहून मनाला एक वेगळाच आनंद होत होता आणि मन एकदम शांत वाटत होतं. माझा व्लॉग करण्याचा एकच उद्देश आहे की आपले लुप्त होत चाललेली परंपरा, संस्कृती हे सर्व लोकांपर्यंत पोचली पाहिजे. त्याकरिता हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे आणि माझा हा प्रयत्न यशस्वी झाला पाहिजे आणि आपली संस्कृती, परंपरा सर्व लोकांपर्यंत पोचली पाहिजे. त्यासाठी आपल्या कोयाबुली प्रोडक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर होईल तेवढा शेअर करा. फायनली आता आपण मंदिरात पोचलो आहे आणि आता आपण दर्शन घेऊयात. थोड्याच वेळामध्ये आपल्याला दर्शन घ्यायला मिळेल. चला तर मग. एडवीर पडियो रे तर हेलो गाईज, फायनली आम्हाला दर्शन भेटलं आहे. काल आम्ही आलो, काल पण आम्हाला दर्शन भेटलं नाही, भरपूर गर्दी असल्या कारणामुळे. तर आम्ही आज पुन्हा दर्शन घ्यायसाठी आलो आणि आज फायनली आम्हाला दर्शन मिळालं, दर्शन झालं आहे. तरी 7 घंटे लाईनमध्ये लागून आत्ता आम्हाला दर्शन भेटलं, हेच भरपूर झालं आहे. तर ठीक आहे, भेटूया नंतर गाईज पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू.